जसे आहात तसेच जगासमोर सादर व्हा, कारण ओरिजिनलला नेहमी डुप्लिकेटपेक्षा जास्त किंमत असते. नमस्कार मित्रांनो, जसे आहात तसेच जगासमोर सादर व्हा, कारण जगात सर्वात मोठी शक्ती म्हणजे स्वतःसारखं असणं. आपण कोण आहोत, आपण काय आहोत, आपल्या आतली विचारसरणी, भावना, मूल्य आणि कमतरता याचं मिश्रण म्हणजे आपली खरी ओळख. पण दुर्दैवाने आजच्या जगात बहुतेक लोक आपली खरी ओळख लपवतात, कारण त्यांना भीती असते लोक काय म्हणतील. ही 4 शब्दांची वाक्यच आयुष्याची गती थांबवून टाकतात. लोकांना खुश करण्याच्या नादात आपण स्वतःला विसरतो, कारण जगाला दाखवतो ते आपण आहोत असं नाही, तर जगाला काय आवडेल असं. पण स्वतःला कितीही सजवा, आवरणं कितीही घाला, एक दिवस तरी ती बनावटपणाची झाकणं निघून जातात आणि मग उरतो तो मी, जो स्वतःलाही ओळखू शकत नाही. म्हणूनच म्हटलं जातं, ओरिजिनलला नेहमी किंमत असते, कारण डुप्लिकेट कितीही आकर्षक दिसलं तरी टिकत नाही. आपण जसे आहात तसे जगासमोर सादर व्हा म्हणजे काय? याचा अर्थ असा की तुमचं बोलणं, वागणं, विचारसरणी सगळं तुमचं असावं, दुसऱ्याचं नाही. जगात अनेक लोक आहेत जे दुसऱ्यांच्या स्टाईलने, दुसऱ्यांच्या बोलण्याने, दुसऱ्यांच्या जीवनशैलीने स्वतःला घडवतात, कारण त्यांना वाटतं की असं केलं तर समाज आपल्याला जास्त स्वीकारेल, लोक कौतुक करतील. पण लक्षात ठेवा, ज्याने स्वतःला बनावटपणे घडवलं तो कधीही आनंदी राहू शकत नाही, कारण खरा आनंद स्वतःला स्वीकारण्यात आहे. आपण जसे आहात तसे स्वतःवर प्रेम करा. तुमच्यात जे गुण आहेत त्या गुणांना उजाळा, जे दोष आहेत त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करा, पण लपवू नका. तुमची खरी ओळख हीच तुमची ताकद आहे. जगात महान लोक झाले, त्यांनी जगाला काहीतरी दिलं, पण त्यांनी कधीही दुसऱ्यांसारखं होण्याचा प्रयत्न केला नाही. सत्याला आदर असलेली व्यक्ती ओरिजिनल असते. तिच्या बोलण्यात वजन असतं, कारण ती खरी असते. जगाला तुमचं रूप नाही पाहिजे, त्यांना तुमचं खरं अस्तित्व हवं असतं. आज सोशल मीडियाच्या काळात लोक स्वतःला दाखवण्यासाठी हजारो फिल्टर वापरतात, फोटोसाठी, आयुष्यासाठी, नात्यांसाठी सुद्धा. सगळं बनावट. पण एक गोष्ट विसरतात की खोटं सौंदर्य काही काळ टिकतात, पण खरं व्यक्तिमत्व आयुष्यभर लक्षात राहतं. लोक आज तुम्हाला लाईक करतील, कमेंट करतील, पण ते सगळं क्षणिक आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या खरी ओळखीने जगता तेव्हा लोक तुम्हाला मनापासून सन्मान करतात, कारण सत्याचा वास लपवता येत नाही. एक साधं उदाहरण घ्या, सोनं आणि पितळ. सोनं चमकायला वेळ घेतं, पण त्याची किंमत स्थिर राहते. पितळ लगेच चमकतं, पण थोड्या वेळाने काळं पडतं. असंच आयुष्य आहे. जे स्वतःला सोन्यासारखं घडवतो त्याला बाहेरून चमकायची गरज नसते. जो डुप्लिकेट बनतो तो काही काळ लोकांना भुलवतो, पण नंतर विसरला जातो. म्हणूनच स्वतःला सोन्यासारखं बनवा, हळूहळू, संयमाने, पण ओरिजिनल राहून. लोक म्हणतात तसं जगायला शिका जसं समाज सांगतो, पण खरं तर जगायला शिका जसं तुमचं मन सांगतं. समाज नेहमी बदलतो, नियम बदलतात, ट्रेंड बदलतात, पण तुमची आतली सत्यता कधीच बदलू नये. तुम्ही जसे आहात तसे राहिलात तर तुम्हाला बदलत्या काळानं कधी गोंधळवणार नाही. तुमचं मन शांत राहील, आत्मा प्रसन्न राहील. कधी कधी लोक आपली कमजोरी लपवतात, कारण त्यांना वाटतं ती दाखवली तर लोक हसतील. पण वास्तवात जेव्हा तुम्ही तुमची कमजोरी मान्य करता तेव्हा लोक तुमचं धैर्य पाहतात. जग अशा लोकांना मान देतं जे स्वतःचं सत्य जगतात. तुम्ही म्हणाल मी परिपूर्ण नाही, आणि बघा जग म्हणेल किमान तू खरा आहेस. हेच आयुष्याचं सर्वात मोठं यश आहे. खरं राहणं, स्वतःला स्वीकारणं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. लोक तुम्हाला चुकीचं समजतील, काही लोक तुमच्यावर टीका करतील, पण ते सगळं क्षणभंगूर आहे. तुमची आतली सत्यता कायम आहे. ज्यांना तुम्ही खरे वाटता ते लोक तुम्हाला मनापासून जपतील. लोकांच्या मान्यतेसाठी स्वतःला विकू नका. तुमची खरी किंमत त्यांना कधीच समजणार नाही जे तुम्हाला डुप्लिकेट बनायला सांगतात. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर लोकांना खुश करण्याचं काम थांबवा आणि स्वतःला ओळखायला सुरुवात करा. विचार करा, मला काय आवडतं, माझी ओळख काय आहे, मी कोण आहे. हे प्रश्न जितके खोल विचाराल तितकं तुम्ही स्वतःला समजाल, आणि एकदा का स्वतःला समजून घेतलं की मग जगात काहीही करायची ताकद तुमच्यात येते. लोक तुम्हाला बदलायचा प्रयत्न करतील, म्हणतील थोडं असं हो, थोडं तसं वाग, पण लक्षात ठेवा, जर तुम्ही सतत दुसऱ्यांसाठी बदलत राहिलात तर एक दिवस स्वतःलाच ओळखू शकणार नाही. स्वतःसाठी जगा,
जगाला तुमचं खोटं रूप दाखवण्यात काही अर्थ नाही, कारण जेव्हा संकट येतं तेव्हा जग बाजूला होतं आणि उरता तुम्हीच. आणि तेव्हाच कळतं की खरी शक्ती स्वतःसारखं असण्यात होती. लोक म्हणतात फिट इन व्हा, पण जर सगळे फिट इन झाले तर कोण वेगळा राहील? जगात जे महान लोक झाले ते वेगळे होते, कारण त्यांनी समाजाच्या चौकटीत बसायला प्रयत्न केला नाही. त्यांनी स्वतःची चौकट तयार केली. तुम्हीही तसं करा. स्वतःचं आयुष्य स्वतःच्या नियमांवर जगा, लोकांच्या अपेक्षांवर नाही तर स्वतःच्या मूल्यांवर. कधी कधी लोक तुम्हाला सांगतील तसं वागू नकोस, लोक हसतील, पण लोकांचं कामच आहे बोलणं. त्यांचं बोलणं थांबवता येत नाही. पण स्वतःचं खरं रूप जगणं थांबू नका, कारण तुमची आत्मशांती, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा आनंद फक्त तुम्हीच जाणता. जेव्हा तुम्ही ओरिजिनल राहता तेव्हा तुम्हाला कोणाचं भय नसतं, कारण तुम्ही बनावट नाही, तुम्ही सत्य आहात. खोटं आयुष्य जास्त थकवतं, कारण ते निभवण्यासाठी रोज अभिनय करावा लागतो. पण खरं आयुष्य शांत राहतं, कारण त्यात अभिनय नाही, फक्त वास्तव्य आहे. जेव्हा तुम्ही स्वतःसारखं जगता तेव्हा आयुष्य आपोआप सुंदर वाटतं. मग अपयश आलं तरी तुम्हाला अपराधी वाटत नाही, कारण तुम्ही बनावटपणाने नाही तर प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले असतात. जगाला तुमचं रूप आवडणार नाही, पण शेवटी तुम्ही स्वतःला आवडायला शिकलात की जगाचं मत गौण ठरतं. लोकांचं मत बदलतं, पण तुमचं आत्मसत्य कायम राहतं. म्हणूनच स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू नका. सुधारण्याचा करा, पण फक्त स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी नाही. तुमचं खरं असणं हेच तुमचं सौंदर्य आहे. लोक म्हणतील तू वेगळा आहेस, पण हेच वेगळेपण तुम्हाला उठावदार बनवतं. जो स्वतःला लपवतो तो गर्दीत हरवतो, जो स्वतःला जगतो तो इतिहासात कोरला जातो. म्हणूनच गर्दीत मिसळायचं नाही, तर गर्दीतही ओळख निर्माण करायची. आणि ही ओळख फक्त तेव्हाच तयार होते जेव्हा तुम्ही ओरिजिनल राहता. कधीही विसरू नका, जग बनावट लोकांनी भरलेलं आहे, पण खरी माणसं दुर्मिळ असतात. म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःसारखं राहता तेव्हा तुम्ही दुर्मिळ होता, आणि दुर्मिळ गोष्टींनाच किंमत असते. म्हणून तुम्ही खोटं रूप दाखवलं तर काही काळ लोक टाळ्या वाजवतील, पण खरी प्रशंसा नेहमी सत्यासाठीच मिळते. स्वतःवर प्रेम करा, स्वतःला स्वीकारा, कारण तुम्हीच तुमचं सर्वोत्तम रूप आहात. दुसऱ्यांची नक्कल करताना तुमचं ओरिजिनल सौंदर्य हरवतं. म्हणून नक्कल नाही, प्रेरणा घ्या, दुसऱ्यांकडून शिका, पण स्वतःचं अस्तित्व जपा, कारण शेवटी जगाला तुमचं खरं रूपच आवडतं, बनावट मुखवटा नाही. जगात काही लोक तुम्हाला समजणार नाही, काही जण हसतील, काही तुम्हाला दुर्लक्ष करतील, पण एक दिवस जेव्हा तुमचं खरं रूप, तुमचं प्रामाणिकपणा आणि तुमचा आत्मविश्वास चमकू लागेल, तेव्हा हेच लोक म्हणतील हा वेगळा आहे आणि म्हणूनच खास आहे. म्हणून स्वतःला बदलायचं नाही, तर स्वतःला उभं करायचं आहे. जसे आहात तसेच जगासमोर सादर व्हा, कारण सत्याची चमक वेळ लागली तरी कधी मावळत नाही. डुप्लिकेट लोकांचा तात्पुरता प्रकाश फार काळ टिकत नाही. खरा मनुष्य शांत असतो, स्थिर असतो, पण त्याचा प्रभाव खोलवर असतो. त्यामुळे खोटं जगू नका, खरे राहा, कारण शेवटी जेव्हा जीवन संपेल तेव्हा तुम्हाला समाधान हवं असतं. मी खरं जगलो. आयुष्याचा सर्वात मोठा विजय म्हणजे स्वतःला स्वीकारणं, आणि सर्वात मोठं यश म्हणजे स्वतःसारखं जगणं. लोक तुमचं कौतुक करतील की नाही माहीत नाही, पण स्वतःचा अंतरंग नेहमी तुम्हाला सलाम करेल. आणि जेव्हा तुम्ही मनापासून म्हणू शकता मी जसा आहे तसाच जगलो, तेव्हा समजा तुम्ही आयुष्याचा खरा अर्थ समजला. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.